डोळ्याचा पांढरा पडदा पिवळसर दिसणं आणि लघवीचा रंग पिवळा होणं ही कावीळची काही सामान्य लक्षणं आहेत। ही लक्षणं दिसताच तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला हवेत। पण आज मी तुम्हाला कावीळ झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसतात, आपण कोणत्या टेस्ट करायला पाहिजे आणि सगळ्यात आधी घाबरून न जाता काय करायला पाहिजे याबद्दल सविस्तर सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली। पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे वातावरणामध्ये आपल्याला अनेक बदल दिसून आलेत। या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते। साथीचे आजार हे पसरू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत होऊन जाते। त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे। कावीळ झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे सतत चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं अशा समस्या दिसतात। कावीळ म्हणजे पिलिया, लिव्हर संबंधित आजार। कावीळ झाल्यानंतर डोळ्याखाली पांढरा आणि पिवळ्या रंगाची त्वचा दिसू लागते। याशिवाय शरीरामध्ये बिलिरुबिन नावाच्या पिवळ्या घटकांची वाढ होते। कावीळ झाल्यानंतर डोळे देखील पिवळे पडू लागतात। शरीरात वाढलेलं बिलिरुबिन पित्तामध्ये मिक्स होतं आणि संपूर्ण शरीराच्या पचनक्रियेमध्ये जातं। प्रामुख्याने ते विष्ठेच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडून जातं, पण शरीरात साचून राहिलेलं बिलिरुबिन लिव्हर आणि पित्तनलिकामधून लवकर बाहेर पडून गेलं नाही तर रक्तामध्ये ते जमा होऊ लागतं। तसंच डोळे, त्वचा, नख, शरीराचे इतर अवयव पिवळे दिसू लागतात। म्हणूनच आज मी तुम्हाला कावीळ झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसून येतात, त्यावर उपाय कोणते करावेत याबद्दल सविस्तर सांगणार आहे। हे उपाय केल्याने शरीरात जमा झालेली कावीळ कमी होईल। कावीळ झाल्यानंतर नेमकी कोणती लक्षणं दिसतात ऐका। त्वचेचा रंग हा पिवळसर होतो, डोळ्याखालील भाग पांढरा दिसतो, थंडी, ताप, पिवळ्या गडद रंगाची लघवी, उलट्या, विष्ठेमधून रक्त पडणं, वारंवार पोटात दुखणं, तर ही सगळी आहेत कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणं। आता लक्षणं नेमकी काय आहेत हे मी तुम्हाला सांगितलं। कावीळ होण्याची कारणं काय तेही आपण पाहूयात। तर पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी घेणं हे आवश्यक आहे। कावीळ होण्यामागे तशी अनेक कारणं आहेत। गोळ्या औषधांचं सेवन, जेनेटिक मेटाबॉलिझम डिसऑर्डर, पित्ताशयामध्ये स्टोन किंवा सूज, पित्ताशयाचा कॅन्सर, अन्नाशयाचा कॅन्सर, डायबिटीज, लठ्ठपणा, नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर अशा गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात कावीळ जमा व्हायला सुरुवात होते। आता कावीळ झाल्यानंतर आराम मिळवण्यासाठी आपण कोणते पदार्थ खावे किंवा आहारात कोणता बदल करावा, तर प्रोटीन असलेले पदार्थ तुम्ही घ्या। दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या सर्वच पदार्थांचं नियमित सेवन करा, म्हणजे यामुळे शरीराला अनेक फायदे होतात। आहारात प्रोटीन, फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यानं तत्काळ आराम मिळतो। प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो, ज्यामुळे शरीरात हार्मोन्स संतुलित राहतात। लिव्हरच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचं मोठ्या प्रमाणावर तुम्ही सेवन करा। शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारामध्ये फायबर घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर विटॅमिन, तर निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटॅमिनची आवश्यकता असते। विटॅमिन सी शरीर आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतं। आंबट फळांमध्ये अनेक असे घटक असतात ज्यामुळेही आपल्याला फायदा होतो। तसंच शरीर कायम हायड्रेट राहतं। जांभूळ, पपई, अवाकाडो, खरबूज आणि द्राक्ष ही आंबट फळं आहेत, याचेही तुम्ही नियमित सेवन करू शकता। आता हा आजार ओळखायचा कसा, तर डोळ्यात जसं मी सांगितलं पिवळसर झाक दिसली, पोट दुखत असलं, सूज असेल, थोडं खाल्लं तरी पोट जड होत असेल, एकूणच तुमचं पोट सलग काही दिवस बरं नसेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट तुम्ही करू शकता। पोटाचं स्कॅनिंग केलं तरी नेमका काय आजार आहे हे आपल्याला समजायला मदत होते। यानंतर जर गरज लागली तर संसर्ग झाला नाही ना हे तपासण्याच्या हेमोग्राम, हेपेटायटिस पीटी अशा टेस्ट तुम्ही करून घेऊ शकता। आता यासाठी उपचार काय आहेत, तर आजार किती गंभीर आहे आणि तो कशामुळे झाला यावरून उपचारांची दिशा ठरते। यकृताचा जुना आजार असेल आणि तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असेल तर 4 वर्षापेक्षा कमी आयुष्य हातात असतं। एखाद्या औषधामुळे किंवा प्रेग्नन्सीमुळे हा आजार उद्भवला असेल तर वेळीच थांबायला हवं। हेपेटायटिसचा संसर्ग झाल्यास आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर उपचार सुरू केले पाहिजे। पोट व्यवस्थित साफ होतंय ना याचीही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, नाहीतर विषद्रव्य मेंदूपर्यंत पोहोचायचा धोका होतो। पोटात मोठ्या प्रमाणावर पाणी असेल तर औषध घेऊन ते कमी करायला हवं।
तर नेमके मी तुम्हाला लक्षणं सांगितली आहेत, कारणं सांगितली आहे, याकडे जर तुम्ही सविस्तररित्या पाहिलं, त्याची माहिती घेतली आणि लगेचच आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर कावीळसारखा आजार हा आपण बरा करू शकतो. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामुळे संसर्गजन्य किंवा आपल्याला ॲलर्जी होऊ शकते, कावीळसारखे इतरही आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. या कोणत्याही लक्षणांपैकी तुम्हाला जर कोणतंही लक्षण जाणवत असेल तर त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि स्वतःची काळजी घ्या. कावीळ हा असा आजार आहे की वेळीच जर आपण यावर उपचार केले तर या आजारावर आपण मात करू शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदला आणि काय खाताय, त्याचा दर्जा काय आहे, याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.